वसई विरारमध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती निर्माण झाली आहे। नागरिकांचं जनजीवन त्यामुळे विस्कळीत झालंय। रेल्वे वाहतूकही बंद झाली आहे। वसई विरार नालासोपारा दरम्यान रेल्वे सेवा पूर्णतः विस्कळीत झाली आहे। तर वसईहून विरार, पालघर आणि डहाणूला जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्यात। अनेक ठिकाणी पाणी भरलंय, त्यामुळे नागरिक अडकून पडलेत। विरार ग्लोबल सिटी परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांची रस्त्यावर मोठी गर्दी दिसते, तर वाहतूक आणि रुग्णवाहिकेला देखील याचा फटका बसलाय। हे दृश्य आपण पाहतोय वसई विरार नालासोपारा या इथल्या ठिकाणांच्या रेल्वे रुळांवर किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। मुसळधार पाऊस जर असाच सुरू राहिला तर अक्षरशः प्लॅटफॉर्मपर्यंत हे पाणी जाऊ शकतं आणि त्यामुळे अर्थातच ही पूर्ण पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प होऊ शकते। या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, नक्कीच आपण जर पाहिलं तर मुसळधार पावसामुळे त्याचा फटका जो आहे तो रेल्वेला बसलेला पाहायला मिळतो। त्यातही पश्चिम रेल्वेला त्याचा फटका बसलेला आपल्याला अधिकचा पाहायला मिळतो, कारण की पालघर, सफाळे आणि वसई विरार या दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती सध्या विस्कळीत झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट स्थानकापासून ते वसई रोड या स्थानकापर्यंत वाहतूक ही धीम्या गतीने सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर पुढे वसई रोड ते विरार आणि डहाणूकडे जाणारे जे रेल्वे सेवा आहेत त्या विस्कळीत झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा विरार स्थानकात आणि विविध स्थानकात पश्चिम रेल्वेच्या या शॉर्ट टर्मिनेट सध्या करण्यात आल्याचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मध्य रेल्वेची वाहतूक जर आपण पाहिली तर मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा उशिराने सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र थोड्या वेळापूर्वी आपण जर पाहिलं तर भांडूप आणि कांजूरमार्ग स्थानकादरम्यान ओएची वायर मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, त्यामुळे काही वेळासाठी ही वाहतूक खोळंबली होती। मात्र आता पुन्हा ती वाहतूक जी आहे ती पूर्वपदावर येण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर हार्बर मार्ग असेल किंवा ट्रान्स हार्बर मार्ग असेल हा सुद्धा सध्या धीम्या गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळतं। पावसामुळे वेगेवर मर्यादा आहे आणि त्यामुळे त्याचबरोबर दृश्यमानता जी आहे ती कमी असल्यामुळे जी वेग मर्यादा आहे त्याचं पालन करून ट्रान्स हार्बर आणि हार्बरवर सध्या लोकल धावताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत आपण जर पाहिलं तर संपूर्ण जी काही रेल्वेची सेवा आहे तिला जो आहे या पावसामुळे फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकाच्या पुढे जाणाऱ्या ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या सुद्धा शॉर्ट टर्मिनेट किंवा रद्द करण्यात आल्याचं पाहायला मिळतं, कारण की आपण जर पाहिलं तर लोणावळा आणि घाटमाथ्याच्या परिसरामध्ये दरड कोसळल्यामुळे ती मार्गिका जी आहे ती सध्या अनिश्चित काळासाठी बंद असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सध्या लोकल सेवा जी आहे मुंबईची उपनगरीय ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। कर्जत पर्यंत जी आहे ती लोकल सेवा सुरू, मात्र त्या पुढे जाणाऱ्या ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या शॉर्ट टर्मिनेट किंवा रद्द केल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत या सगळ्याचा फटका पावसाचा रेल्वे प्रवाशांना बसलाय। बरोबर धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी। आणि या पावसाच्या अपडेट्स घेताना ऑन फील्ड काम करताना तुम्ही देखील तुमची काळजी घ्या।